ईश्वरी शरद गोरे. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री रामचंद्र गणपत पोटफोडे मास्तर विद्यालय खाम असे आहे. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझे उद्याचे स्वप्न या विषयावर माझे विचार मांडणार आहे. मित्रांनो, स्वप्न म्हणजे झोपेत पडणारी कल्पना नसून ती आयुष्याला दिशा देणारे ध्येय असते. स्वप्न ही फक्त पाहायची नसतात, तर प्रत्यक्षात साकार करायचे असतात. पाहिलेले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्र जागरण करावी लागतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्वप्नांना खूप महत्त्व असते. स्वप्न हे आपल्याला दिशा देतात आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात. माझी इच्छा आहे की मी चांगलं करावं आणि हेच माझं स्वप्नही आहे. देशाचा विकास हा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी शक्य आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. माझ्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनत, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचार हे खूप महत्त्वाचे आहे. अपयश आले तरी हार न मानता पुन्हा प्रयत्न करत राहणे हाच खरा यशाचा मार्ग असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी बनायचे स्वप्न असते. काहींचे स्वप्न शिक्षक बनायचे असते, काहींचे पोलीस, लेखक, सैनिक, तर काहींचे इंजिनियर बनायचे असते. माझे स्वप्न डॉक्टर बनायचं आहे. मला डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे. अनेकांचे प्राण वाचवून त्यांना नवीन जीवन द्यायचं आहे. मी लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत आहे. मला डॉक्टर बनून पैसे कमवायचे नाहीत, तर लोकांची मनोभावे सहायता करायची आहेत. जे गरीब आहेत व मोठ्या रोगांनी ग्रस्त आहेत, उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा लोकांची मी सेवा करणार आहे. डॉक्टर देव नसतो, परंतु तो कठीण परिस्थितीतून रुग्णांना बाहेर काढू शकतो. मी लहान असताना माझे वडील म्हणत की तुला मोठे होऊन अधिक लोकांची सेवा करायची आहे. तेव्हाच मी ठरवले की मला डॉक्टर बनून रोगांनी ग्रस्त झालेल्या लोकांची सेवा करायची आहे. आज जगभरात नवनवीन रोग पसरत आहेत. त्या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करायला मला खूप आवडेल. आपल्या जगातील अनेक लोक कमी वयातच रोगांनी ग्रस्त आहेत. त्यांना मी व्यायामाचे महत्त्व समजावून सांगेन. कारण जास्त प्रमाणात औषधे देण्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने रोगांना नियंत्रणात करण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझ्या जीवनाचे ध्येय आहे की मी गोरगरिबांची मदत करेन व त्यांना रोगातून मुक्त करेन. हे स्वप्न साकार होण्यासाठी मी खूप कष्ट करेन. स्वप्न माझं मीच पूर्ण करणार. हळूहळू का होईना इतिहास माझा मीच घडवणार. वेळ लागला तरी चालेल, सुरुवात चांगलीच करणार. माझ्यात काय आहे ते जगाला दाखवणार. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून कसं माझं भविष्य घडणार. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःशीच मी लढणार. आणि स्वप्न माझं मीच पूर्ण करणार. स्वप्न हे आपल्या मनात येणारे भविष्याचे प्रेरणादायी चित्र असते. स्वप्न ही अशी भावना आहे जी आपल्याला झोपू देत नाही. आमची स्वप्ने आम्हाला ती साध्य करण्यासाठी सर्व काही करण्यास सक्षम करतात. मला माहीत आहे, डॉक्टर होणे इतके सोपे नाही. त्यासाठी वैद्यकीय शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. मला पूर्ण विश्वास आहे, जर मी मन लावून अभ्यास केला तर एक दिवस मी नक्कीच यशस्वी होईल आणि मी डॉक्टर बनेन. स्वप्न माझे मोठे घी आभाळाला गवसणी. मनात जिद्द, डोळ्यात पाणी. ध्येय गाठणे आता हेच एक वेळ. प्रवासात येथील कितीही काटे तरी थांबणार नाही हे वेळ. शेवटी एवढंच सांगेन की तुम्हाला जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रवासात अडथळे येतील, पण तुम्ही त्यांना न घाबरता तुमचे स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद.